मागील काही दिवसांपासून अनेक शेतकरी मक्का दरवाढीच्या प्रतीक्षेत होते, परंतु या महिन्यात देखील मक्का दरात सुधारणा दिसून आली नाही. त्याउलट महाराष्ट्रातील अनेक भागात 2 दिवसापासून काही प्रमाणात कमी तर काही ठिकाणी जोरदार प्रमाणात पाऊस झाल्यामुळे गाव पातळीवर किंवा स्थानिक बाजारात मक्काच्या दरात थोड्याफार प्रमाणात घसरण बघायला मिळाली. काल खुलताबाद तालुक्यात मक्काला 1,400 रुपये ते 1,500 रुपयांपर्यंत स्थानिक बाजारात मक्काला दर मिळाला. त्याचबरोबर काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्काला आज काय दर मिळाला हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या धरतीपुत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बाजार समिती अमळनेर कमीत कमी 1,386, जास्तीत जास्त 1,690, सर्वसाधारण दर 1,690 रुपये. पुढील बाजार समिती आहे मलकापूर, कमीत कमी 1,445, जास्तीत जास्त 1,690, सर्वसाधारण दर 1,575 रुपये. पुढील बाजार समिती आहे जालना, कमीत कमी 1,231, जास्तीत जास्त 1,700, सर्वसाधारण दर 1,550 रुपये. पुढील बाजार समिती आहे पाचोरा, कमीत कमी 1,000, जास्तीत जास्त 1,500, सर्वसाधारण दर 1,300 रुपये. पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड, कमीत कमी 1,425, जास्तीत जास्त 1,880, सर्वसाधारण दर 1,811 रुपये. पुढील बाजार समिती आहे सटाणा, कमीत कमी 1,450, जास्तीत जास्त 1,680, सर्वसाधारण दर 1,615 रुपये. पुढील बाजार समिती आहे सांगली मिरज, कमीत कमी 1,825, जास्तीत जास्त 1,975, सर्वसाधारण दर 1,900 रुपये. पुढील बाजार समिती आहे कळवण, कमीत कमी 1,576, जास्तीत जास्त 1,822, सर्वसाधारण दर 1,711 रुपये. पुढील बाजार समिती आहे लासलगाव, कमीत कमी 1,100, जास्तीत जास्त 1,826, सर्वसाधारण दर 1,651 रुपये. पुढील बाजार समिती आहे देवळा, कमीत कमी 1,540, जास्तीत जास्त 1,700, सर्वसाधारण दर 1,650 रुपये. मित्रांनो, हे भाव बाजार समित्यांमधील आहे. स्थानिक बाजारात दरात थोडाफार बदल असतो. आपल्या जिल्ह्यात मक्काला काय दर मिळत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. उद्या भेटूया एक अशाच नवीन अपडेटसह. धन्यवाद.